नाशिक जिल्ह्यातल्या 2 लोकसभा मतदारसंघात प्रस्थापित मविया आणि महाविकास आघाडीचा किंवा महायुतीचा जीव भांड्यात पडलेला आहे। आघाडी आणि महायुतीतल्या बंडखोरांनी माघारीची घोषणा केली आहे आणि या घोषणेमुळे प्रमुख उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे। नाशिकमध्ये सर्वपक्षीय बंडोबांचा थंडोबा। मवियाला दिंडोरी, महायुतीला नाशिकमध्ये दिलासा। शांतिगिरी महाराज कुणाची मतं खाणार? नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक या 2 लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केल्याचं दृश्य आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचं चित्र होतं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी अर्ज मागे घेतला। उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वाप्रमाणे सतत काम केलं। सतत काम करत असताना अनेक वेळा मी म्हणजे 3 वेळा मी लोकसभेला इच्छुक होतो। इच्छुक असताना पहिल्या वेळेला टाळलं, दुसऱ्या वेळेला टाळलं। खऱ्या अर्थानं माझ्याशी विश्वासघात केला, म्हणजे गद्दारी केली। गद्दार कोण आहे हे तर निश्चितपणे येणारा काळ दाखवून देईल। नाशिकमध्येच भाजपच्या अनिल जाधव यांनी देखील अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज माघारी घेतला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुत्सद्देगिरी याही ठिकाणी कामाला आलेली आहे। मी त्यांना विनंती केली की आपली महायुती आहे आणि महायुतीमध्ये ही जागा शिवसेना पक्षाला गेलेली आहे, त्यामुळे आपण शिवसेनेला पूर्ण समर्थन दिलं पाहिजे। अनिल जाधव पक्षाचे आहेत, त्यांचा योग्य विचार आम्ही करणार आहोत। या संदर्भात गांभीर्याने पक्षात मी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपण पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून घेऊ। राष्ट्रवादीच्या निवृत्ती अरिंगडे यांनी देखील शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। निवृत्ती अरिंगडेंच्या माघारीनं महायुती विरोधात मविया असा सामना होणार आहे। दुसरीकडे शांतिगिरी महाराजांनी मात्र उमेदवारी कायम ठेवली आहे। तर बघा, संपर्क साधण्याचं नसं, मात्र आमची उद्याची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये सर्व आमचं चित्र स्पष्ट होणार आहे। माघारीचा विषय संपलेला आहे। आमचा ठाम निर्धार झालेला आहे फक्त परिवाराचा की लढायचं आणि जिंकायचं। तिकडं दिंडोरीतही हरिश्चंद्र चव्हाण यांनीही आजारपणाचं कारण देत उमेदवारी मागे घेतली, तर JP गावित यांनी देखील बंडाचा झेंडा उतरवलाय। त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय। ही जागा राष्ट्रवादींना सोडलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे, म्हणून तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचे आम्हाला त्यांनी विनंती केली आणि पक्षाने सुद्धा आम्हाला सूचना केली की ही उमेदवारी आपण मागे घेतली पाहिजे आणि म्हणून ही आम्ही उमेदवारी आता मागे घेत आहोत। नाशिक जिल्ह्यातलं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय। महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना रंगणार आहे। नाशिकच्या हाय व्होल्टेज लढाईत शांतिगिरी रंग भरणार असले तरी या लढाईत कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।